विकास आघाडीला पाठिंबा न दिल्यामुळे महाविकास आघाडीची काल बैठक झालेली आहे। हातकणंगलेमध्ये उमेदवार देण्याची शक्यता आहे। एक तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महायुतीची विरोधक नाही आणि महाविकास आघाडीची ती समर्थक नाही। आमचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे काही प्रश्न घेऊन गेली 25 वर्ष ही संघटना रस्त्यावरती आहे, हे आपण पाहताय। काल कोल्हापूरमध्ये झालेला निर्णय जो आहे तो जिल्हा पातळीवरच्या कार्यकर्त्यांचा निर्णय आहे। अजूनही राज्यव्यापी नेत्यांचे काही निर्णय त्यांनी हातामध्ये राखून ठेवलेले आहेत। आम्हाला जे कोणी सहकार्य करतील त्यांना आम्ही महाराष्ट्रामध्ये सहकार्य करू ही आमची भावना आहे। पण आम्ही एकला चलोरेच जाणार आहोत, कारण आतापर्यंत आम्ही असे काही निर्णय घेतले, कधी महायुती बरोबर जाण्याचे, महाविकास आघाडी बरोबर जाण्याचे, आणि त्या प्रत्येक वेळेला या समाजामध्ये माणुसकी मोजणारा जो एक तिसरा डोळा लोकशाहीचा जो तराजू आहे त्या सामान्य माणसाला ह्या गोष्टी रुचेनात, म्हणून एकला चलोरे जायचं। पण जर कोण आम्हाला सहकार्य करत असेल तर त्यांचा पैरा सुद्धा फेडायचा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आहे। खरं तर हातकणंगलेमध्ये तिरंगी होण्याची लोकसभेच्या संदर्भातली घोषणा ही यावर्षीच्या ऊस परिषदेमध्येच केलेली होती। त्या अनुषंगाने परवाच्या 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या निमित्तानं माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून जिल्ह्यामध्ये एक 100 बोर्ड ही लोकसभा लढवणार आम्ही असल्याचे मी लावलेलेच आहेत आणि त्याच्यावरती आजही आम्ही ठाम आहोत। ही सुद्धा होऊ शकते। 2009 ला जेव्हा माननीय राजू शेट्टी यांनी हातकणंगलेची लोकसभा लढवली त्यावेळेला आम्ही कुणाबरोबरही नव्हतो, त्यावेळेला आमचा विजय झालेलाच होता। 2014 ला भूमिका बदलली, 2019 ला भूमिका बदलली, त्याचं मी समर्थन करणार नाही, कारण हा इतिहास झालेला आहे, हा घडून गेलेला आहे। पण यावेळेला सामान्य माणसाचंच मत असं आहे की तुम्ही कोणत्याही पक्षाबरोबर न जाता स्वतंत्रपणाने लढा। पण राजकारणाचे संदर्भ तुम्ही जाणताय, मी जाणतोय, ह्या व्यवस्थेतला तिसरा माणूस जाणतोय, त्याला असं वाटतं की आम्ही कुणाबरोबर तरी जावं। हा विचार त्या सामान्य माणसाचा अयोग्य आहे असा माझा दावा नाही, पण आमची आजही भावना आहे की गेली 25 वर्षातलं शेतकऱ्यांच्या जगतातलं राजू शेट्टींचं कार्य पाहिल्यानंतर आम्हाला मुक्त असते या लोकांनी आम्हाला मदत करावी, सहकार्य करावं, आणि त्या मदतीच्या मोबदल्यामध्ये आम्ही त्यांचा पैरा सगळ्या महाराष्ट्रामध्ये फेडणार आहोत। पण जर कदाचित असा उमेदवार द्यायचा जर निर्णय झाला तरी आम्ही घाबरणार नाही किंवा रणांगणातून आम्ही पळवाट काढणार नाही। या महाराष्ट्रामध्ये ज्या 6 जागा लढवायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्या जागा आम्ही लढवणार आहोत, एवढं निश्चित। कोल्हापूर लोकसभेत स्वाभिमानीने शेड्यूल ठोकला आहे, मात्र यामुळे महायुतीच्या उमेदवाराला फायदा होईल असं वाटत नाही। हातकणंगलेची लोकसभा ज्या पद्धतीने आम्ही स्वबळावरती लढवणार आहे तशीच कोल्हापूर लोकसभेची ही उमेदवारी स्वबळावरतीच असणार आहे। या युद्धामध्ये कुणा फायद्या तोट्याचा विचार नाही, लक्षामध्ये घ्या। आमचा जो विचार आहे ना तो या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा विचार आहे। आता विचार करा की अगदी अलीकडे कालच्या 27 फेब्रुवारीला राज्यपालांनी जो शक्तीपीठाच्या साधारणतः संदर्भातला जो निर्णय घेतलेला आहे, 27,000 एकर जमीन या शक्तीपीठाच्या घशाखाली जाणार आहे। तुमच्या विकासाच्या गर्भामध्ये असणारी जी दात आणि नख आहेत ना ती आम्हाला ओरबडतायत। हे होऊ नये, कारण याला विरोध व्हायला पाहिजे। आमच्या बागायती जमिनी जाणार आहेत, तुम्ही 4पट भरपाई देण्याचा जो मुद्दा आहे तो तुम्ही दुप्पट केला। मला सांगा 17,000 रुपयाच्या रेडी रेकनरने तुम्ही गुंठ्याला शेतकऱ्याला 34,000 रुपये देणार आहे, आणि आज जवळजवळ आमच्या परिसरामध्ये गुंठ्याचा दर हा 1.25 लाखाच्या आसपास आहे। मग अगदी पिढ्यानपिढ्या ज्याच्यावरती आमचं भरण पोषण झालं ती जेव्हा जमीनच आमची जाणार आहे, म्हणजे तेवढ्याच ताकदीची तशीच बागायती जमीन तुम्ही आम्हाला देणार आहात का, की फक्त आमची जमीन घशामध्ये घालून आम्हाला फक्त नाममात्र रेडी रेकनरच्या दरानं दुपटीचा परतावा देणार आहे? हे आम्हाला मान्य नाही, लक्षामध्ये घ्या। आज बाजारपेठेमध्ये जमिनीचे जे भाव चाललेत ना त्याचा खरं तर परतावा हा शेतकऱ्याला मिळायला पाहिजे। म्हणून शक्तीपीठाला आम्ही जोरदारपणानं, शक्तीपीठ महामार्गाला आम्ही जोरदारपणानं विरोध केलेला आहे, आणि हेच प्रश्न आमचे कळीचे आहेत। आम्ही सुखामध्ये जगायला पाहिजे अशी जर राज्यकर्त्यांची भावना असेल, कारण खेड्यांच्या खांद्यावरती ही शहरं उभी आहेत। शहराच्या हद्दवाढीच्या संदर्भामध्ये सुद्धा परवाच्या एबीपी माझावरती जेव्हा डिबेट झालं
त्यावेळेला सुद्धा आमचं अस्तित्व संपवून तुम्हाला हद्दवाढ का पाहिजे हा मुद्दा काढल्यानंतर सगळ्याच राजकीय लोकांना राग आला। तुम्हाला वाटतंय ना हद्दवाढ व्हायला पाहिजे, अरे आमच्या गावात येऊन राहा ना, आमच्याबरोबर शेती करा, आम्हाला आनंद वाटेल। आमच्या जमिनीवरती आरक्षण टाकायची, बाग बगीचे टाकायचे, आमचं अस्तित्व संपुष्टात आणायचं। आज मला सांगा पाचगाव सारखं आमचं छोटं खेड, पाचगावचं दारिद्र्य संपलं का? कधीतरी मला सांगा कोल्हापूर शहरवासियांनी त्यांच्या दारिद्र्याचा कधी विचार केला का? हे प्रश्न अस्तित्वाचे आहेत आणि याच्या शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर तुम्ही कोल्हापूर लोकसभा लढवणार, तो त्यातला एक भाग झाला, लक्षामध्ये घ्या। तो त्या सगळ्या आंदोलनाच्या प्रक्रियेतला एक भाग असेल। आमचे जे प्रश्न आहेत ना ते या शेती मातीचे आहेत। आमचा जो लोकप्रतिनिधी असेल ना तो 24 तास लोकांच्यासाठी उपलब्ध व्हायला पाहिजे। सामान्यातल्या सामान्य माणसानं सुद्धा रात्री 12-1 वाजता जरी फोन केला तरी आमच्या लोकप्रतिनिधीनं तो उचलला पाहिजे। म्हणून नको आम्हाला महालातला, नको आम्हाला राजवाड्यातला, आम्हाला जो उद्याचा लोकप्रतिनिधी हवाय ना तो संघर्षाच्या मैदानातला हवाय। तो आम्हाला धनदांडगा नको आणि तो आम्हाला राजवाड्यातला महालातला सुद्धा नको, ही आमची या पाठीमागची आग्रही भावना आहे। आणि या साधारणतः पुरोगामी कोल्हापूरचा जो मतदार आहे ना तो याचा बारकाईने विचार करेल असा आम्हाला विश्वास वाटतोय आणि गेली 25 वर्ष संघर्ष करणाऱ्या माणसांना तो न्याय देईल असा साधारणतः माझा ठाम विश्वास आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी नवसला होता, आता ही महाविकास आघाडी उमेदवार देणार आहे, त्यामुळे पुन्हा एकदा तिरंगी लढतीचे चित्र आहे। यामुळे राजू शेट्टींना कुठेतरी फटका बसला असं वाटतं। बोलले उमेदवार नको, मात्र शाहू महाराजांना उमेदवारी आहे महाविकास आघाडीकडनं देण्याचं आता शिक्कामोर्तब झालेला आहे। शाहू महाराज एक जनक म्हणून, पालक म्हणून कोल्हापूरचे आहेत, त्यांना देखील तुम्ही नाकारताय का बरं? शाहू महाराजांना आम्ही नाकारत नाही। शाहू महाराज हे कोल्हापूरचं भूषण आहे, ते कोल्हापुरातल्याच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचं दैवत आहे, त्याला आमचा कदापि विरोध नाही। पण भूमिका अशी आहे की आम्हाला संघर्षाच्या मैदानातला लोकप्रतिनिधी हवा, तो 24 तास सामान्यातल्या सामान्य माणसाला उपलब्ध होणारा हवा। आज एक आदर किंवा निष्ठा म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्याकडे आम्ही या आदरानं पाहतो, त्यांचं स्थान किंवा त्यांचं मोल कदापि कमी होणार नाही। मग परत आणखी खासदारकीसाठी त्यांनी या प्रवाहामध्ये यावंच का? हा साधारणतः एक नाही म्हटलं तरी सामान्य माणूस म्हणून आम्हाला अस्वस्थ करणारा प्रश्न आहे आणि तो असणार आहे। तेच शाहू महाराज ऊस दराच्या आंदोलनासाठी थेट रस्त्यावरती उतरून राजू शेट्टींची भेट घ्यायला आलेले होते। शाहू महाराजांचं सर्वच क्षेत्रातलं योगदान आम्हीच काय कोल्हापुरातला एकही माणूस नाकारत नाही, लक्षामध्ये घ्या। आमची भूमिका अशी आहे की पाठिंबा द्यायला येणं आणि सातत्यानं संघर्षाच्या मैदानात राहणं, ह्या दोन भूमिका आहेत, ह्या दोन बाजू आहेत। त्या अनुषंगानं गेली 25 वर्ष प्राध्यापक असताना सुद्धा 2.5-3 लाख रुपयाची नोकरी आणि पगार तलवारीच्या टोकावरती ठेवून आम्ही जे काम केलं ना त्याच्या गर्भामध्ये आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत ही आमची भावना आहे, कष्टकऱ्यांची आम्ही मुलं आहोत ही भावना आहे। आणि तो कष्टकरी सुखी नाही, माझा पगार 153 पटीनं वाढतोय आणि उसाचा भाव 10 पटीनं वाढतोय, म्हणजे माझ्यातल्या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही, माझ्यातल्या प्राध्यापकाला न्याय मिळाला। आमचा लोकप्रतिनिधी या गोष्टी सभागृहामध्ये कधी मांडणार आणि आमचा सामान्य माणूस आनंदानं कधी जगणार, ही भूमिका त्या पाठीमागची आमची आहे।